एस जाधव या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. स्पर्धक मित्रांनो, जसं की मी इंस्टाग्रामवरती सांगितलेलं होतं की 25 तारखेपासून आपण लॉंग व्हिडिओ पाहणार आहोत. म्हणजे आपण प्रत्यक्षात शिकवायला सुरुवात करत आहे. मी तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ देणार आहे, कारण दिवसभर ऑफलाईन बॅचेस असतात, त्यामुळे मी लाईव्ह कमी येऊ शकतो. लाईव्ह पण येण्याचा प्रयत्न करणार आहे, पण रेकॉर्डेड क्लास तुम्हाला मी देतोय, कारण जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ते पाहू शकता आणि त्या पद्धतीचा सराव करू शकता. आज आपण सुरुवात करत आहोत विषय घटकाला. या विषय घटकामध्ये लक्षात ठेवा, कुठलीही स्पर्धा परीक्षा म्हटलं की 1-2 विषय असे आहेत की जे वेळ खातात. म्हणजे आपल्या परीक्षेमध्ये आपला जास्तीत जास्त वेळ खाऊन जाणारे जे विषय आहेत ते आहे गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्ता याचा जर सराव चांगला असेल तर आपल्याला कमीत कमी वेळामध्ये उत्तरांपर्यंत जाता येतं. पण कधी कधी असं होतं, जर आपली टेक्निक जर चुकली आणि समजा आपला प्रयत्न जर चुकीच्या पद्धतीने गेला तर चुकीच्या पद्धतीचं उत्तर पण येऊ शकतं. आणि परीक्षक इतके काही वेडे नसतात की ते आपण ज्या चुकीच्या मार्गाने जाऊ शकतो आणि चुकीच्या मार्गाने जाऊन आपण जे उत्तर काढू शकतो अशी उत्तरही ते पर्यायामध्ये देत असतात. म्हणून बुद्धिमत्ता आणि गणित यासारख्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला लागतो तो सगळ्यात जास्त लागतो सराव. म्हणून सराव करणं खूप गरजेचं आहे. आज आपण बुद्धिमत्ता या विषयाला सुरुवात करत आहोत आणि बुद्धिमत्तेमध्ये आपण कॅलेंडर दिनदर्शिका या घटकापासून आपण सुरुवात करत आहोत. म्हणजे आपला जो श्री गणेश आहे तो दिनदर्शिका किंवा कॅलेंडर या घटकापासून आपण करत आहोत. मी दररोज विषय घटकावरची पायाभूत माहिती, बेसिक माहिती आणि त्यावरची प्रश्न, अनेक प्रश्न तुम्हाला मी सोडून दाखवणार आहे. ओके, सो आपल्या या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी फॉलो करा. यूट्यूबवरती जे काही मी व्हिडिओ टाकत आहे ते व्हिडिओ आपण पहा, त्याचा सराव करा. नक्कीच याचा फायदा आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये झाल्याशिवाय जाणार नाही. तर पहा, आपला जो आजचा घटक आहे तो आहे दिनदर्शिका किंवा त्याला आपण कॅलेंडर असं म्हणतो. पहा, दिनदर्शिका किंवा कॅलेंडर व्यवस्थित अगोदर आपण सर्वांनी जर बेसिक माहिती समजून घेतली तर आपल्याला विषय घटक समजण्यासाठी सोपा जात असतो. दिनदर्शिका लक्षात घ्या. दिनदर्शिका यामध्ये अगोदर ब्रॉड म्हणजे सगळ्यात मोठी संकल्पना येते, ती येते वर्षाची. वर्ष, ओके, इयर म्हणतो आपण त्याला. ओके, वर्षापासून आपण सुरुवात करतो. वर्ष 2 प्रकारचे असतात, साधारण वर्ष आणि लीप वर्ष. वर्ष हे 2 प्रकारचे असतात. एक असतं साधारण वर्ष आणि दुसरं जे असतं ते असतं लीप वर्ष. सुरुवात तर आपल्याला इथून करायची आहे. मग साधारण वर्ष समजून घेत असताना आपल्याला कोणती संकल्पना पाहावी लागेल ज्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येईल की हे साधारण वर्ष आहे. किंवा लीप वर्ष पाहत असताना कोणत्या माहिती आपल्याला करून घ्यावी लागेल किंवा कोणती संकल्पना समजून घ्यावी लागेल जेणेकरून आपल्याला लीप वर्ष म्हणजे काय हे लक्षात येईल. साधारण वर्ष आणि लीप वर्ष हे दोन्ही आपल्याला समजून घ्यायचे असतील तर आपल्याला जावं लागतं की साधारण आणि लीप वर्षामध्ये असलेले महिने, ओके, त्यामध्ये येत असलेले दिवस आणि नेमका साधारण वर्षात येणारे महिने त्यातले दिवस आणि लीप वर्षामध्ये येणारे महिने आणि त्यातले दिवस याच्यामध्ये काय फरक आहे. आपल्याला तर माहिती आहे की एकूण 12 महिने आहेत. मग ते साधारण वर्ष असेल तरीही 12च महिने असतात आणि लीप वर्ष असेल तरीही ते 12च महिने असतात. ओके, तर फक्त हे पाहायचं आहे की कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस आल्यामुळे एखादं वर्ष हे लीप वर्ष ठरतं आणि तो अधिकचा दिवस न आल्यामुळे एखादं वर्ष हे साधारण वर्ष ठरतं. हे जाणून घेतलं की साधारण वर्ष आणि लीप वर्ष याची संकल्पना आपली क्लिअर होते. तर पहिल्यांदा आपण जाणार आहोत महिना आणि त्यामध्ये येणारे दिवस. महिना व त्यामध्ये येणारे दिवस या गोष्टीची माहिती आज आपण या व्हिडिओमधनं करून घेणार आहोत. लहानपणापासून जे विद्यार्थी स्कॉलरशिपला असतील, नवोदयला असतील किंवा प्रायमरी लेवलवरच्या जितक्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेला बसलेले असतील त्या विद्यार्थ्यांना या ट्रिक्सबद्दल माहिती असेल किंवा महिने व दिवस शिकत असताना ते लक्षात ठेवत असताना आपण अतिशय लहानपणापासून आपल्याला शिकवण्यात आलेलं असतं. आपण वापर करतो तो मुठीचा, म्हणजे आपला जो हात आहे त्या हाताची जी मूठ आहे या मुठीच्या इथं हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरचा वापर, म्हणजे या स्ट्रक्चरचा उपयोग करून आपण 30 दिवसाचे व 31 दिवसाचे जे दिवस आहेत ते आपण लक्षात ठेवू शकतो आणि तिथे आपली कुठलीही गफलत होत नाही किंवा चूक होत नाही. महिने आणि दिवस हे का महत्त्वाचे आहेत, कारण बुद्धिमत्तेमध्ये
जेव्हा दिनदर्शिकेवरती प्रश्न पडतात तेव्हा अनेक प्रश्नामध्ये तुम्ही पाहिलं असेल की महिना व त्यामध्ये येणारे दिवस यावरती आपण प्रश्न सोडवत असताना ऐन परीक्षेमध्ये आपण हा विचार करत बसतो की एप्रिल महिना किती दिवसाचा आहे, किंवा सप्टेंबर महिना किती दिवसाचा आहे, ऑगस्ट महिना किती दिवसाचा आहे, जुलै महिना किती दिवसाचा आहे. या गोष्टीचा विचार आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवित असताना करत असतो. म्हणून लक्षात घ्या, जर कॅलेंडरमध्ये किंवा दिनदर्शिकेमध्ये आपल्याला पडणारे प्रश्न हे जर 12 महिन्यांवरती असतील तर त्यामध्ये येणारे दिवस आणि त्या प्रत्येक महिन्यामध्ये येणारे जे आठवडे आहेत याची संकल्पना आपली क्लिअर असली पाहिजे, स्पष्ट असली पाहिजे. तर हेच महिने लक्षात ठेवण्यासाठी आपण आपल्या हाताची जी मूठ असते, ओके, त्याच्यावरती हे जे स्ट्रक्चर आहे, ओके, या स्ट्रक्चरचा उपयोग करून आपण ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मला माहिती आहे की हे खूप बेसिक आहे, पण असंख्य असे विद्यार्थी आहेत ज्यांना ह्या बेसिक गोष्टीची सुद्धा माहिती नसते. हा क्लास प्रो स्टुडंटसाठी नाही आहे, म्हणजे ज्याचं बेसिक अगदी कंप्लीट झालेला आहे. क्लास नाही आहे म्हणजे हा व्हिडिओ म्हणतोय मी, ओके. तर या व्हिडिओमध्ये असे असंख्य विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, पण त्यांना महिने त्यातले दिवस हे कसे लक्षात ठेवायचे ही बेसिक ही माहिती त्यांना माहिती नाही. म्हणजे जे विद्यार्थी लहान वयामध्ये स्पर्धा परीक्षेला बसलेले असतील, 5वी स्कॉलरशिप, नवोदय, MTS, ओके, अशा ज्या एक्झाम आहेत त्या एक्झामला बसलेले असतील तर त्यांना ही ट्रिक्स माहिती आहे, म्हणजे कसं लक्षात ठेवायचं ते माहिती आहे. म्हणून लक्षात घ्या, आपण सुरुवात करत आहोत आपल्या हाताच्या मुठीपासनं. आता आपल्याला याच्यात लक्ष घ्यायचंय की की याच्या आधाराने आपण महिने व त्यातील दिवस कसे लक्षात ठेवू शकतो. तर चला पुढे जाऊयात. या ठिकाणी हे स्ट्रक्चर दिलेलं आहे. या ठिकाणी हे स्ट्रक्चर दिलेलं आहे, व्यवस्थित समजून घेऊयात. या स्ट्रक्चरला व्यवस्थित समजून घेतलं आपण की आपल्याला महिने आणि दिवस हे लक्षात ठेवण्यासाठी सोपे जातात. हा जो फुगवटा असलेला भाग आहे, म्हणजे उंच भाग आपल्या मुठीतला, जेव्हा आपण अशा पद्धतीने स्ट्रक्चर करतो त्यावेळेस हा जो उंच भाग येतो, हा जो उंच भाग आहे तो इथे दर्शविण्यात आलेला आहे. देन पुढे पहा, हा जो उंच भाग आहे हा उंच आणि ते खोलगट असा भाग आहे. आपल्या हातावरती हे स्ट्रक्चर तयार होतं. आपण जर आपल्या हाताची मूठ बांधली तर आपल्याला या ठिकाणी हे स्ट्रक्चर तयार होतं. तर लक्षात घ्या, जो उंचवटा भाग आहे तो आपण 31 दिवसांचा गृहीत धरला. किती दिवसांचा गृहीत धरला? 31 दिवसांचा गृहीत धरला. तर तुम्ही पाहिलात तर आपल्याला असे उंच असलेले भाग जे आहेत ते 1, 2, 3 आणि 4 भेटतात. ओके, उंच असलेले भाग जे आहेत ते 1, 2, 3 आणि 4 भेटतात. आणि पहा, खोलगट असलेला भाग म्हणजे खड्डा असलेला भाग जो आहे ते किती भेटतात बघा, 1, 2, 3 भेटतात. ओके, 1, 2, 3. तर लक्षात घ्या, हा जो उंच असलेला भाग आहे त्याला आपण 31 दिवस समजलं. ओके, आणि हा जो खोल असलेला भाग आहे त्याला आपण 30 दिवस समजलं, किंवा 28 किंवा 29 दिवस समजलं. आता हे पुढे आपण समजून घेणार आहोत. पहा आता मग आपण सुरुवात केली. पहा इथून हा जो उंच भाग आहे पहिला, याला आपण 31 दिवसांचा महिना गृहीत धरला आणि हा महिना आपण सुरुवात केला कोणत्या महिन्यापासून? जानेवारी महिन्यापासून. ओके, त्यानंतर पहा इथून आपण जानेवारी महिना सुरू केला, तर आता पुढे खालती या खोलगट भागामध्ये येणारा महिना कोणता असेल? मग फेब्रुवारी असेल, कारण जानेवारी नंतर येणारा महिना कोणता आहे? फेब्रुवारी हा महिना आहे. म्हणून या खोलगट भागामध्ये जो महिना येतो तो कोणता असेल? मग तो फेब्रुवारी असेल. आणि आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे की फेब्रुवारी हा जो महिना आहे त्या महिन्यामध्ये एक तर 28 दिवस असतात, नाही तर 29 दिवस असतात. ओके, म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस किंवा 29 दिवस. पहा, एक दिवस जो आहे तो अधिकचा येत आहे आणि यावरूनच आपल्याला साधारण वर्ष आणि लीप वर्षाची संकल्पना ठरते किंवा ठरविता येते. म्हणून लक्षात ठेवा. पुढे चला, परत उंचवटा आलेला आहे. पहा या ठिकाणी परत या खड्ड्यातून आपण वरती आलो की हा उंचवटा आलेला आहे. म्हणून या ठिकाणी परत आपण किती दिवसाचा महिना घेणार आहोत? 31 दिवसाचा महिना घेणार आहोत. तर लक्षात घ्या, जानेवारी झालं, त्यानंतर या खोलगट भागामध्ये कोणता महिना आलेला आहे? फेब्रुवारी महिना आहे. त्यानंतर पुढे चला, उंचवटा आलेला आहे इथे, परत 31 दिवसांचा महिना कोणता आहे? मग फेब्रुवारीच्या नंतर मार्च आहे. पहा, परत खोलगट भाग म्हणजे परत खड्डा आलेला आहे, परत आपण 30 दिवसाचा महिना गृहीत धरला. मग मार्च नंतर 30 दिवसाचा येणारा जो महिना आहे तो कोणता आहे? एप्रिल आहे. परत उंच भाग आलेला आहे 31 दिवस. मग एप्रिलच्या नंतर येणारा जो महिना आहे तो आहे मे. ओके, परत पहा खाली काय आलेला आहे या ठिकाणी, परत खोलगट भाग आलेला आहे.
मग खोलगट भाग आला म्हणजे किती दिवसाचा महिना? 30 दिवसाचा महिना. मग मे नंतर येणारा जो महिना आहे तो कोणता झाला? मग जून झाला. कोणता झाला? जून. ओके. परत उंचवटा भाग आलेला आहे, परत म्हणजे 31 दिवसाचा महिना आलेला आहे. मग कोणता आलेला आहे? हो, जुलै आलेला आहे. इथे देन जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै. एंड कशाने होतोय? सुरुवात केली आपण जानेवारी उंच भाग, फेब्रुवारी खड्डा खोलगट भाग, ओके. परत मार्च उंच भाग, परत खड्ड्यात गेलो आपण. मार्चच्या नंतर येणारा महिना कोणता आहे? एप्रिल, ओके. त्यानंतर उंच भाग 31 दिवसाचा महिना मे महिना. त्यानंतर परत खोलगट भाग जून, परत उंच भाग कोणता? जुलै. म्हणजे काय झाला? हा 31 दिवसाचा महिना झाला. आता जुलैच्या नंतर इथूनच सुरुवात करायची. या क्रमाने आलो तर आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. परत इथूनच सुरू करायचं. जुलैच्या नंतरचा महिना कोणता आहे? ऑगस्ट महिना आहे. लक्षात ठेवा, जुलै आणि ऑगस्ट हे दोन्हीही महिने 31 दिवसांचे आहेत. किती दिवसांचे आहेत? 31 दिवसांचे आहेत. म्हणून जुलैच्या नंतर लागलीच आपण या ठिकाणी काय सुरू करू शकतो? ऑगस्ट सुरू करू शकतो. म्हणजे ऑगस्ट, परत सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. आता हेच या फिगरवरती पाहिलं तर पहा, ज्या ठिकाणी जुलै आहे तिथूनच आपल्याला सुरू करायचं आहे. जुलैच्या नंतर येणारा मंथ कोणता आहे? तो आहे ऑगस्ट. ऑगस्ट, ओके. त्यानंतर परत ऑगस्टच्या नंतर म्हणजे ऑगस्ट हा सुद्धा किती दिवसाचा झाला? 31 दिवसाचा झाला. त्याच्यानंतर येणारा जो महिना आहे तो 30 दिवसाचा असेल. म्हणजे 30 दिवसाचा महिना आला असेल तर परत तो कुठे जाईल? मग या ठिकाणी जाईल. या खड्ड्यामध्ये काय जाईल? सप्टेंबर, ओके. कुठे जाईल? सप्टेंबर. परत 31 दिवसाचा महिना आलेला आहे. 31 दिवसाचा महिना. सप्टेंबरच्या नंतर काय येतं? मग ऑक्टोबर येतं, ओके. सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबर येतं. त्यानंतर परत 30 दिवसाचा महिना कोणता येतो? मग नोव्हेंबर, ओके. परत कोणता येतो? नोव्हेंबर. त्यानंतर परत 31 दिवसाचा महिना. नोव्हेंबरच्या नंतर काय येतं? मग डिसेंबर येतं, ओके. काय येतं? डिसेंबर येतं. लक्षात ठेवा काय केलं आपण? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ओके. परत इथूनच काउंट करायला सुरू केलं आपण. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. आता या ठिकाणी या फिगरमध्ये पहा, ज्या ठिकाणी मार्च आला होता त्याच ठिकाणी डिसेंबर आलेला आहे. का? कारण आपण उलटी म्हणजे उलट क्रमाने इथून परत आपण इथे काउंटिंग सुरू केलेली होती, ओके. म्हणून एकाच या उंचवट्यावरती इथंपर्यंत 2-2 महिने येतात. या क्रमाने आलो तर आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. या पद्धतीने आपण आपल्या हाताचा वापर करून जर आपण हे जर लक्षात ठेवलं, ओके, तर परीक्षेमध्ये काउंटिंग करत असताना आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळामध्ये काउंटिंग करता येईल. आता प्रश्न असा आहे की या संकल्पनेवरती प्रश्न कसे पडतात? लक्षात घ्या, जर तुम्हाला ही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये व्यवस्थितरित्या जर राहिली तर पहा काय होतं की तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये की समजा या 15 नोव्हेंबर या दिवशी सोमवार आहे. 15 नोव्हेंबर या दिवशी सोमवार आहे. तर 6 जानेवारी या दिवशी कोणता वार असेल? 6 जानेवारी या दिवशी कोणता वार असेल? तर लक्षात घ्या, अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला काय करावं लागतं? नोव्हेंबर टू जानेवारी जावं लागतं, ओके. काय करावं लागतं? नोव्हेंबर टू जानेवारी जावं लागतं. म्हणजे साहजिकच आहे, या मंथमधले जे दिवस आहेत या दिवसांवरती एक नियम ठरलेला असतो की 30 दिवसाचा महिना असेल तर आपण किती दिवसांनी पुढे जायचं, किंवा 31 दिवसाचा महिना असेल तर किती दिवसांनी पुढे जायचं, 28 दिवसाचा असेल तर किती दिवसांनी जायचं, 29 दिवसाचा असेल तर किती दिवसांनी जायचं. हे सगळे नियम याच्यावरती ठरलेले असतात. म्हणून काय बेसिक हे आहे की जानेवारीपासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत कोणत्या? जानेवारी महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस येतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, ओके. किती दिवस येतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, परत एकदा आपण रिवाइज करतोय, हा जो उंचवटा आहे म्हणजे उंच असलेला भाग जो आहे तो 31 दिवसाचा आपण गृहीत धरायचा, ओके. आणि जो हा खड्डा आहे खोलगट भाग आहे तो आपण 30 दिवसाचा गृहीत धरायचा. साहजिकच आहे, जानेवारी नंतर येणारा जो फेब्रुवारी महिना आहे तो 30 दिवसाचा नाहीये, तो 28 आणि 29 दिवसाचा आपण गृहीत धरला. म्हणून परत पहा, इथून सुरू केलं जानेवारी
हा झाला फेब्रुवारी, परत मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि हाच महिना परत काय ऑगस्ट. परत फिरा, ऑगस्टच्या नंतर परत 30 दिवसाचा ऑगस्ट, सप्टेंबर, परत इथे येतो ऑक्टोबर, खालती येतो नोव्हेंबर आणि वरती इथे येतो डिसेंबर. ओके, या पद्धतीने आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, जेणेकरून परीक्षेमध्ये कमीत कमी वेळामध्ये आपल्याला कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस आहेत किंवा कोणता महिना हा किती दिवसाचा आहे हे पटकन लक्षात येईल. ओके, हा होता पहिला. या ठिकाणी आपण दिनदर्शिका या घटकाला सुरुवात केलेलो आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण हे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे की महिने आणि त्यामधले जे दिवस आहेत ते दिवस आपण कसे लक्षात ठेवायचे. यासाठी आपण या आपल्या हाताच्या मुठीचा जो आहे तो उपयोग करू शकतो आणि आपण त्या पद्धतीने अभ्यास करून ही गोष्ट लक्षात ठेवू शकतो. या गोष्टीचा सराव केला, चांगल्या पद्धतीने सराव केला तर परीक्षेमध्ये महिने आणि त्यातले दिवस मोजत असताना किंवा महिने आणि त्याच्या दिवसावरती जर एखादा प्रश्न पडला, सहजपणे पडतो प्रश्न, ओके, तेव्हा तुम्हाला परत काउंटिंग करण्याची किंवा आठवत बसण्याची गरज पडणार नाही. पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की साधारण वर्ष कोणाला म्हणायचं आणि लीप वर्ष कोणाला म्हणायचं. मग साधारण वर्षाची व्याख्या काय आहे, लीप वर्षाची व्याख्या काय आहे आणि त्याच्यावरती आतापर्यंत कशा कशा पद्धतीचे प्रश्न पडलेले आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्पर्धक मित्रांनो, आता सर्व जो विषय आहे तो विषय तुम्हाला सविस्तर शिकवण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी जेव्हा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करेन तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटेल.